तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसातून व्हिडिओ बनवतोय कारण आजकाल काय आपलं इकडं तिकडं जाणं होत नाही भाई. 2 फिक्स रूट आहे आपले, त्यातला बी एक बंद आहे, एकच चालू आहे. नगरला कंटिन्यू चालू असते आपली गाडी. एनिवे काय प्रॉब्लेम नाही. बघू, तर आज निघालो आपण कोल्हापूरला. बघू आज दिवसभरात काय घडामोडी होत्यात. आता सकाळचे वाजलेत 7:45. गाडी लोड झालेली आहे आपण आणि मस्त सकाळचं वातावरण, गार हवा. दाखवले सौरपूरचा नजारा. सिंगल रोड आहे असा मस्तपैकी. तर निघालो आता आपण. बघू दिवसभरात काय काय होतंय. संगती राहावा, चला. मित्रांनो, आपण भक्ती शक्ती चौक क्रॉस केलेला आहे. आता आपण एक 5-10 मिनिटात रावेतवरनं एक आपलं सातारा हायवे लागेल. बघू आता. सकाळचं वातावरण आहे, सायलेंट आहे. आता दुपारी ऊन आणि कसं इच्छा झाली ती शिवी द्यायची, पण आजच्या ब्लॉग मध्ये नाही देणार. आपण बेंगलोर हायवेला लागलेलो आहे. आता किती वाजले? 8:25 झालेले आहे. तर आपल्याला किमान 5 तास तर लागतात. 5-5.5 तास नाही का? 4 वाजेपर्यंत पोहोचायचं. कसं होतं काय होतं. मित्रांनो, आता आपण कोथरूड क्रॉस केलेलं आहे. हे नॅरो ब्रिजवरचं ट्रॅफिक नियमितच असतं. हे आता काय विषय नाही, पण काही दिवसानंतर बेंगलोर हायवेने चालतोय. नाही तर पहिलं पांटीला फिरलेला होता. दुसऱ्या कुठल्या रोडला जातच नव्हतं. ओढलीवर ट्रॅकवर आहे. मित्रांनो, आता थोडा नाश्ता करतो. 10 वाजले. रोडच्या कडेला थांबलो पाटीलवर यायला. बघू आता थोडेफार पोहे बिये खाऊन निघतो पुढं जाऊ.
कैरी विटला कैरी का आंबट आंबट एकदम विषय मध्ये. चला घाटाचा एन्जॉय घ्या. मित्रांनो 148 किलोमीटर राहिलेला आहे अजून कोल्हापूर. आणि मी आत्ताच बोर झालेलो आहे. कसं तर जातात शेवटी काय आहे, शेवटी काम आहे. बरोबर. काम ज्याला आहे, काय नाही काय नाही. मित्रांनो 50 किलोमीटर कोल्हापूर राहिले अजून. 1 तासाचा रोड आहे. आता वाजत 1:19. मला वाटतं 3 वाजेपर्यंत तर पोचतोय आम्ही. ऊन आणि लई लाई लागे शरीरात. जळायला लागायला लागल्यात वाऱ्याच्या नाही का. तरी पण मी चाललोय कारण का हे माझं काम आहे. कळलं ना. मित्रांनो कोल्हापूरमध्ये पोहोचून आपल्याला जवळजवळ 2 तास झाले. 3 वाजता पोहोचलो होतो आपण. स्टोअर पण झालेलं आहे आपलं. आहे जवळ आता इथं दुसऱ्या स्टोअरमध्ये आलो आहे मी. त्यांच्या फ्रोझनचा प्रॉब्लेम झाला आहे फ्रीजरचा. त्यामुळं किमान 1 तास झालं थांबलो. अजून 20 मिनटं थांबा म्हणतात. आता किती वेळ लागते काय नाही.